महाभारतात अनेक युद्धे आहेत, अनेक नायक आहेत, पण त्यांच्यात एक असं नाव आहे जे विजयासाठी नाही तर त्याच्या शोकांतिकेसाठी जास्त ओळखलं जातं. पण विचार करा, जर त्याच नायकाला म्हणजे कर्णाला स्वतःची कहाणी सांगण्याची संधी मिळाली तर? शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजयमध्ये आपण इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवलेला तोच आवाज ऐकणार आहोत. ही गोष्ट जन्माच्या वेळी किंवा रणांगणावर सुरू होत नाही, याची सुरुवात होते मृत्यूच्याही पलीकडून येणाऱ्या एका आवाजाने, जो स्वतःची गोष्ट सांगण्यासाठी परत आला आहे. कादंबरीची ही पहिलीच ओळ आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवते. जेव्हा जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात, तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. पण मग प्रश्न उभा राहतो, हा आवाज आहे तरी कोणाचा? आणि त्याला आत्ता ह्या क्षणी बोलण्याची गरज का भासतीये? तर हा आवाज आहे कर्णाचा, महाभारतातलं एक असं पात्र जेवढं गुंतागुंतीचं तेवढंच प्रभावी. विचार करा, सगळं संपल्यावर गोष्ट सुरू होते. म्हणजे युद्ध संपलंय, आयुष्य संपलंय आणि मग कहाणी सुरू होते. हे किती वेगळं आहे. यामुळे होतं काय की कर्ण आता फक्त घटना सांगत नाहीये, तर तो मागे वळून बघतोय, आपल्या आयुष्यावर, आपल्या निर्णयांवर एक सखोल भाष्य करतोय, जे कदाचित गोष्ट सरळ रेषेत सांगितली असती तर शक्यच झालं नसतं. मग कर्ण का बोलतोय? त्याचं कारण अगदी स्पष्ट आहे. त्याला इतिहासाची पानं पलटवायची आहेत. विजेत्यांनी लिहिलेली कहाणी नाही, तर स्वतः अनुभवलेली गोष्ट स्वतःच्या शब्दांत सांगायची आहे. आणि आपलं आयुष्य कसं होतं हे सांगण्यासाठी कर्ण एक अप्रतिम रूपक वापरतो, फाटलेले राजवस्त्र. हे रूपक म्हणजे जणू काही नियतीने केलेल्या अन्यायाचे एक जिवंत प्रतीक आहे. काय जबरदस्त वाक्य आहे. तो म्हणतोय, माझं जीवन म्हणजे एक लक्तन नव्हतं. तो स्वतःला कमी लेखतच नाहीये. तो म्हणतोय, मी तर राजवस्त्र होतो, पण परिस्थितीच्या काट्यांनी मला फाडून टाकलं. आणि खरंच हे रूपक त्याच्या आयुष्याला अगदी तंतोतंत लागू पडतं, नाही का? एका बाजूला त्याचं मूळचं श्रेष्ठत्व आणि दुसऱ्या बाजूला परिस्थितीचे ते कठोर काटे. आयुष्यभर तो याच दोन गोष्टींमध्ये अडकून राहिला. पण थांबा, मृत्युंजय फक्त कर्णाची एकतर्फी कहाणी नाहीये. ही एकच कथा आहे जी अनेक वेगवेगळ्या आवाजांतून आपल्यापर्यंत पोहोचते. आणि इथेच या कादंबरीची खरी जादू आहे. एका महाकाव्याला अशा अनोख्या पद्धतीने मांडण्याचं श्रेय जातं ते अर्थातच महान लेखक शिवाजी सावंत यांना. मृत्युंजयाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही गोष्ट फक्त कर्णाच्या नजरेतून नाही, तर वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून सांगितली आहे. कर्ण, कुंती, दुर्योधन, वृषाली, शोण आणि अगदी श्रीकृष्णसुद्धा. जणू काही एकाच घटनेचे अनेक पैलू आपल्यासमोर उलगडत जातात. आणि जेव्हा एवढे सगळे आवाज एकत्र येतात, तेव्हा सत्याचा एक वेगळाच रंग समोर येतो, जणू काही सत्याचं इंद्रधनुष्य. चला बघूया हे वेगवेगळे आवाज कर्णाच्या व्यक्तिरेखेला कसं अधिक गडद करतात. सुरुवात करूया कुंतीपासून. विचार करा त्या आईचा, जिने पोटच्या गोळ्याला सोडून दिलं आणि आयुष्यभर फक्त दुरूनच त्याचं नशीब बघत राहिली. तिच्या नजरेतून आपल्याला फक्त कर्णाच्या जन्माचं रहस्य कळत नाही, तर ते आयुष्यभर छातीवर दगड ठेवून जपण्यामागची वेदना पण जाणवते. हे असं दुःख आहे जे ती कधीच कोणालाच सांगू शकली नाही. आता वळूया दुर्योधनाकडे. तो माणूस ज्याने कर्णाला पहिल्यांदा ओळख दिली, सन्मान दिला. दुर्योधनाचा दृष्टिकोन मैत्री आणि निष्ठेवर प्रकाश टाकतो. यामुळे पांडव चांगले आणि कौरव वाईट हे साधं समीकरण खूप गुंतागुंतीचं होऊन जातं. मैत्रीसाठी काहीही करण्याची ही भावना आपल्याला वेगळा विचार करायला लावते. आणि मग येतो तो आवाज जो हे सगळं एका मोठ्या चित्राचा भाग म्हणून बघतोय, श्रीकृष्णाचा आवाज. श्रीकृष्णाच्या दृष्टिकोनातून कर्णाची ही वैयक्तिक शोकांतिका फक्त त्याची एकट्याची राहत नाही, तर ती नियतीच्या, कर्तव्याच्या एका मोठ्या वैश्विक योजनेचा हिस्सा बनते. श्रीकृष्ण जणू आपल्याला सांगतात की काही गोष्टी, काही दुःख हे अटळ असतात. पण या सगळ्या आवाजांच्या पलीकडे ही कादंबरी आपल्याला एका अंतिम सत्याकडे घेऊन जाते. ते सत्य जे या कादंबरीच्या नावामध्येच दडलेलं आहे, मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर मिळवलेला विजय. मृत्युंजय म्हणजे ज्याने मृत्यूला जिंकला आहे. पण इथे एक प्रश्न येतो, जो योद्धा रणांगणावर मारला गेला तो मृत्यूवर विजय कसा मिळवू शकतो? आणि इथेच या कादंबरीचं सार आहे.
कर्णाचा विजय हा मृत्यूला टाळण्यात नाहीये, तर तो आहे आपलं आयुष्य स्वतःच्या तत्वांवर, स्वतःच्या स्वाभिमानाने जगण्यात. शरीर मरतं, पण त्याची तत्व, त्याची दानशूरता, त्याची मैत्री ही त्याला अमर करतात. हाच खरा मृत्युंजय. नियती समोर ठाकलेली असतानाही रथावर उभ्या असलेल्या कर्णाचं हे रूप त्याची हिंमत आणि त्याचा आत्मविश्वास दाखवतं. तो हरला असेल, पण तो झुकला नाही. आणि शेवटची ही कादंबरी आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करते. खरा नायक कोण? जो जिंकतो तो, की जो पराभवाला सुद्धा मोठ्या प्रतिष्ठेने सामोरा जातो तो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?